जळगावातला जामनेर हा गिरीश महाजनांचा पारंपरिक मतदारसंघ। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कारण महाजनांच्या अत्यंत जवळचा माणूस पवारांनी गळाला लावलाय। पवारांच्या या खेळीला उत्तर देण्यासाठी गिरीश महाजनांनीही रणनीती आखली आहे। पाहुयात पवार आणि गिरीश महाजनांनी कसे डाव प्रतिडाव आखलेत या रिपोर्टमधून। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन। याच संकटमोचक महाजनांना घेरण्यासाठी शरद पवारांनी जळगावात डाव टाकलाय। जळगाव जिल्ह्याची राजकीय समीकरणच बदलवून टाकण्याचा निर्धार आता पवारांनी केलाय। म्हणूनच गिरीश महाजनांचे निकटवर्तीय दिलीप खोडपेंना शरद पवारांनी गळाला लावलंय। जळगावातच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। महाजनांच्या जामनेर मतदारसंघात दिलीप खोडपेंनाच महाजनांच्या विरोधात उभं करण्याची पवारांची रणनीती आहे। दिलीप खोडपे हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय। गेल्या 30 वर्षांपासून ते महाजनांसोबत काम करतायत। जिल्ह्यातल्या मराठा समाजात खोडपे यांचं वर्चस्व आहे। जरांगेंनी मराठा उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यास महाजनांसमोर खोडपेंचं मोठं आव्हान असेल। शरद पवारांचा हा डाव मोडण्यासाठी महाजन वेगळीच रणनीती आखतायत। गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत अशी चर्चा आहे। तसे संकेतच महाजनांनी दिलेत। कुणीही उमेदवार असो, विजय भाजपचाच होईल असा विश्वास मात्र त्यांनी व्यक्त केलाय। याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही, पण 6ही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जो भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल। जामनेरमधून यंदा गिरीश महाजनांऐवजी महाजनांचे निकटवर्तीय रामेश्वर नाईक यांना तिकीट मिळू शकतं। किंवा जामनेर नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात। याशिवाय बंजारा समाजाच्या नाईक यांना रिंगणात उतरवून खोडपेंना टक्कर देण्याची महाजनांची रणनीती असू शकते। जामनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 3,18,370 इतके मतदार आहेत। त्यामध्ये मराठा कुणबी हे मतदार 1,43,000 म्हणजेच एकूण मतदारांच्या सुमारे 40 ते 42% इतके आहेत। बंजारा आणि लभाना मतदार 30,000 म्हणजे 8%। धनगर समाज 21,000 6 ते 7%। गुज्जर समाज 22,000 6 ते 7%। याशिवाय मुस्लिम 52,000 16 ते 17% आणि इतर समाजाचे 46,000 14 ते 15% अशी साधारण सामाजिक स्थिती आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना मिळालेल्या मतांमध्ये 40 ते 50% वाटा हा मराठा कुणबी समाजाचा होता। यंदा मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर बहुतांश मतदारसंघातली समीकरणं बदलली आहेत। जामनेर विधानसभा मतदारसंघात मराठा समाज हा निर्णायक भूमिकेत आहे। त्यातच दिलीप खोडकेंच्या रूपाने भाजपमधला मराठा चेहरा हा पवारांनी पळवलाय। आता सरकार आरक्षणावर काय तोडगा काढतं आणि त्यानंतर जरांगे काय आदेश देतात त्यावर जामनेरचे राजकीय गणित ठरणार आहेत। गिरीश महाजन 7व्यांदा जामनेरमधून लढणार की मतदारसंघ सोडून केंद्रात जाणार हे सुद्धा काही दिवसात स्पष्ट होणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।